नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी एक ब्लॉग ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा टेनिस क्रिकेटचे टुर्नामेंट होतात तेव्हा पोरं नक्की काय करतात, एक दिवसा अगोदर काय काय तयारी असते. एवढे दिवस आम्ही तयारी करते ती तर नाही दाखवली मी तुम्हाला, पण आज दाखवीन की आजचा शेवटचा दिवस तयारी करायचा आणि उद्या आहे आमची टुर्नामेंट. तर पहिली गोष्ट, सकाळी मी आता टाइम नाही बघितला पण मी घरात नाही निघालो तेव्हा वाजले होते 8:45. आलोय, आमचा ठरला होता का विकेटला थोडा पाणी मारायचा. आमची विकेट थोडी छोटी आहे, तुम्हाला दाखवतो किती छोटी आहे ती, बघा आणि सांगा मला. ही आमची छोटीशी विकेट, याच्यात आमची 3 विकेट बसतील फक्त. पण काय करायचं आता, मी टेनिस क्रिकेटला अजून कितीच मोठी व्हायची, मग मी एवढीशीच केली. आता येतील पोरं आणि मग आम्ही चालू करू आमचे पाणी मारायचे काम. आणि त्यानंतर येणार आमचा रोड रोलर कशासाठी तर पिच एकदम प्रॉपर बसायसाठी आणि थोडं व्हायब्रेशन देऊन पिचला एकदम मजबूत करायसाठी. तुम्ही बघू शकता आमची पिच अजून झाली कडक, अजून थोडी कडक होईल. आणि इथं बनणार आमचा स्टेज, एक स्टेज इथं बनणार, हा मेन स्टेज. आणि त्याच्या बरोबर समोर हा बनणार फक्त एक शेड, जिथं आलेले पाहुणे परत प्रेक्षक ऊन नको लागायला त्यांना म्हणून. आता बाकी सगळीकडे तर आहे थोडी झाडं, जिथं झाडं नाहीयेत तिथं ते बसणार. मित्रांनो, मला आलेला एक कॉल, त्याच्यामध्ये मला सांगितलंय का पिचवरती थोडं पाणी मारा, व्हायब्रेटर येते. आणि कारण का ना पाणी नाही ना मारला तर तो व्हायब्रेटरला सगळं पीच चिटकून जाईल. माती शेण जो आम्ही मारला ना तो सगळं व्हायब्रेटरला चिटकल. मग थोडा पीच जर ओली असेल तर ती बरोबर बसेल, म्हणून आता मी पाणी मारतोय. तुम्ही मला दाखवतो मी कसा. आपण दिवसभर पनवेलला फिरून पहिले ट्रॉफी बघितल्यानंतर 2-3 आमचे इन्व्हिटेशन कार्ड वाटायचे ते त्यांच्याकडे गेलो, ते देऊन झाले. आता आम्ही आलोय
ट्रॉफीला स्टिकर लावणारे प्रिंटिंग प्रेस केलं. ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. फक्त एक आमच्या मर्या देवीचं स्टिकर घ्यायचे आणि आम्ही इकडे निघणार घरी पण नाही, कारण का इथनं मी फक्त थोडं सामान ठेवणार घरी जो आहे तो, त्यानंतर जाणार आम्ही ग्राउंड. बाकीचे अपडेट्स तुम्हाला भेटतील, तोपर्यंत भेटूया. आणि हा आम्हाला कॅलेंडर फ्री भेटलाय. मी आज पहिल्यांदा घरी कॅलेंडर घेऊन जाणार. घरचे पण आश्चर्यचकित होते, म्हणजे प्रणव तू चक्क कॅलेंडर घेऊन आलाय. बघूया काय बोलतात. ओपन करून नाही बघितला तर प्रिंटिंग वाल्यांनी दिलं. तर तिकडनं निघालो घरी आणि घरी पोहोचताच सगळं सामान ठेवलं आणि परत थोडा वेळ गेलो स्टॉपवरती. तिथं थोडीशी कामं होती ती केली आणि मित्रांनो आजचा दिवस इथं संपवतोय मी. जय महाराष्ट्र.